नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक गवडे ऋतिक द ब्लॉगर या चॅनलला आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, दिवस तिसरा आज आम्ही इंदोर फिरणार असतो आणि आता सर्व पब्लिक आपली चहा पिते, सर्व चहा पिते. तर आता चहा पिऊयात आणि मग आपण निघूयात इंदोर सिटी फिरण्यासाठी. तर काय काय फिरणार आहेत अजून माहीत नाही मला, पण 10-12 ठिकाणं आहेत अशी फिरणारी, ती दाखवेन तुम्हाला मी. तर चला असं जोडून राहा माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही. आणि आज मजा येणार, खूप ठिकाणं आहेत इंदोर सिटीमध्ये. तर चला बोलत आपल्या ब्लॉगकडे. तर मित्रांनो, आता आपण पहिले वैष्णोदेवी मंदिरला जाणार आहोत, तो इंदोरमध्येच आहे. तर बघूया, आता जाऊयात. आणि ही रिक्षा बघू शकतो मित्रांनो, आपल्याकडे अशा रिक्षा बघायला नाही मिळत. अशा रिक्षा फक्त तुम्हाला इंदोरमध्येच बघायला मिळतील. तर दाखव तुम्हाला नीट बाहेरून नंतर उतरल्यानंतर मी. तर आता पहिला पॉईंट आपला वैष्णोदेवी मंदिर. तर चला जाऊया तिथे. तर मित्रांनो, वैष्णोदेवी मंदिरचा गेट आलेला आहे समोर हा. आणि आता आपण इथून आतमध्ये एंट्री करणार आहोत. अजून इथून किती दूर आहे सर? आता इथनं अर्धा किलोमीटर आहे पुढे. तर आपली रिक्षा बघू शकतो मित्रांनो, तुम्हाला रिक्षा दाखवतो बाहेरून मी. आणि अशा रिक्षा फक्त इंदोरमध्ये बघायला मिळतील तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये नाही भेटणार. तर दाखवतो तुम्हाला, चला गेल्यानंतर इथे पुढे. तर मित्रांनो, मग वैष्णोदेवी मंदिर इंदोर, हा मित्रांनो इंदोरमधला वैष्णोदेवी मंदिर आहे. आणि हा मित्रांनो, हा पहिलाच पॉईंट आहे वैष्णोदेवी मंदिरचा. तर आता आपली पब्लिक सर्व आतमध्ये चालले आहेत, आपण पण जाऊयात. तर चला जाऊयात दाखवूमध्ये. तर मित्रांनो, एंट्री बघा आणि भारी वाटतं एंट्रीला, ही एंट्री भारी खूप आहे. तर चला जाऊया, आपण बघूया. पब्लिक आपली महाग आहे. पहिला गणपती बाप्पाचं मंदिर आहे. चला जाऊया. मित्रांनो, ही एंट्री. मित्रांनो, हा भवन मार्ग आहे. आणि त्या आवाज थोडं बोललं तरी, थोड्या आवाजात बोललं तरी खूप आवाज येतो आहे. आणि मित्रांनो, भवन मार्ग असलं भारी वाटतं. प्रेम से बोलो जय माता दी. चलो. मित्रांनो, हा भवन दाखवतो बघा. आणि एंट्री मित्रांनो खूप भारी आहे, म्हणजे गुफासारखे बघायला मित्रांनो. आपण जायला लागतं. हा व्ह्यू बघा मित्रांनो, इथं गुफेमध्ये आले पाहिजे. मित्रांनो, हा व्ह्यू बघा गुफेचा, खूप भारी वाटतोय. आणि गुफेमध्ये आल्यानंतर हा व्ह्यू मित्रांनो बघायला मिळत नाही. असा व्ह्यू आतमध्ये बनवला आहे, अंडरग्राऊंड आहे मित्रांनो हा व्ह्यू बघा. वैष्णोदेवी मंदिर. आणि मित्रांनो, मूर्त बघा असली वाटते भारी. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलेलो आहोत. मंदिर खूप भारी वाटतोय. अन्नपूर्णा मंदिर आहे मित्रांनो, हा श्री अन्नपूर्णा मंदिर. तर तुम्हाला याचा व्ह्यू बघायला दाखवतो मित्रांनो. हा व्ह्यू कसला भारी वाटतो, खूप भारी आहे. आणि हा बघा तो व्ह्यू मित्रांनो मंदिराचा, खूप भारी वाटतो व्ह्यू हा. हे मंदिर कसला भारी वाटतोय बघा, एक नंबर आहे मित्रांनो मंदिर हा. आता मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. आणि व्ह्यू बघा मित्रांनो हा. चला, आपली पब्लिक आहे समोर तिकडे, जाऊया चला. तर मित्रांनो, मंदिर खूप भारी वाटतं हा.
आणि व्ह्यू बघा मित्रांनो मंदिराचा, खूप भारी व्ह्यू आहे. मित्रांनो मंदिराचे दर्शन घ्यायला. आणि मित्रांनो व्ह्यू बघा हा मंदिराचा किती भारी वाटतोय. पूर्ण व्हाईट मंदिर आहे. मित्रांनो डिझाईन बघा, त्यांची शिल्पकारी भारी आहे. मित्रांनो आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, ती मूर्त इथूनच दाखवतो तुम्हाला मी. किती भारी वाटतं बघा हा मंदिराचा. मित्रांनो हा मंदिराचा व्ह्यू बघा असला भारी वाटतो इकडे. आणि हा पुढे आहे श्री वेद मंदिर. हा व्ह्यू बघा मित्रांनो असला भारी वाटतो इथे. हा व्ह्यू बघा मित्रांनो. तर मित्रांनो आता श्री वेद मंदिरमध्ये दर्शन घेऊयात. अन्नपूर्णा मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि हा अन्नपूर्णा मंदिराचा बाहेरचा व्ह्यू आहे. आणि हा बाहेरचा व्ह्यू श्री वेद मंदिराचा आहे. खूप भारी वाटतं मित्रांनो. इकडे मंदिर खूप भारी आहे इंदोर साईडला. मित्रांनो सर्व मूर्त आहेत. तर मित्रांनो ही श्री भगवान श्रीकृष्णाची मूर्त आहे. आणि बघू शकता कसली भारी मूर्ती आहे. खूप भारी मूर्ती आहेत मित्रांनो. खूप भारी मंदिर आहे मित्रांनो. चला दर्शन घेऊन जाऊया मित्रांनो. खूप भारी मंदिर आहेत. आणि हा श्री काशी विश्वनाथ मंदिर आहे. भारी वाटतं व्ह्यू पण बघा मंदिराचं बाहेरून. आणि तुम्हाला मूर्त दाखवतो मी आतमध्ये जाऊन. खूप मोठी मूर्ती आहे मित्रांनो भगवान श्री महाकालची. पंकाराची मंदिर है. तो राजा महाराजा थे जब युद्ध पे जाते थे तो मारुति के पाँव पड़ के जाते थे. तो जब से उसका नाम है रणजीत हनुमान मंदिर. 200 साल पुराना मंदिर है. जीत के आती थी इसलिए. मित्रांनो हा 200 वर्ष पूर्ण जुना मंदिर आहे. तर चला जाऊया. आणि मित्रांनो रिक्षा दाखवणार होतो तुम्हाला बाहेरून मी. ती ही रिक्षा आहे. बाहेरून आपल्या इकडे रिक्षा असे बघायला मिळत नाही, फक्त या इंदोर सिटीमध्ये बघायला मिळतात तुम्हाला. तर चला जाऊया आता. आपण अजून मंदिर आहेत खूप बरेच. तर जायचं का मंडळी, जायचं का? चला चला जाऊया. तर मित्रांनो आता 2 मंदिर झाली आहेत आपली. आणि आता हा 3रा मंदिर आहे पुरातन श्री रणजित हनुमान मंदिर. तर बघूयात मित्रांनो खूप भारी मंदिर आहेत.
पब्लिक पण आपल्या सोबत आहे सर्व. मित्रांनो हा बाहेरचा व्ह्यू आहे मंदिराचा. चला जाऊयात. मित्रांनो इंदोरमध्ये फिरण्यासारखे खूप ठिकाणं आहेत, असे बरेच मंदिर आहेत, ते दाखवतो तुम्हाला मी. मित्रांनो हा खूप जुना मंदिर आहे, इथे मोबाईल अलाउड नाही आहे, इथूनच दाखवतो तुम्हाला मी. मित्रांनो पूर्ण ही श्रीरामांची, सीतामातेची आणि श्री लक्ष्मणांची ही मूर्त पूर्ण चांदीची आहे. आणि पुढं फुलांच्या पानांपासून राम काढलेला आहे. जय श्रीराम. चला जाऊया. दर्शन घेतलेलं आहे, चला जाऊया. तर मित्रांनो ही लाल पॅलेसची एंट्री आहे समोरची आणि खूप भारी वाटते मित्रांनो. हा दरवाजा आहे तो मित्रांनो लंडनवरून इंदोरला आला होता आणि इंदोरवरून मित्रांनो हा दरवाजा लाल पॅलेसला आला होता. खूप भारी एंट्री आहे. तर आतमध्ये व्ह्यू पण खूप भारी आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही इथे कसला भारी वाटतो इथे हा व्ह्यू. तर आता जाऊयात आतमध्ये. हा व्ह्यू बघा मित्रांनो, खूप भारी व्ह्यू आहे. आपल्यासाठी गाडी थांबलेली. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत. हा लाल पॅलेस आहे, राजवाडा टाईपमध्ये. तर दाखवा तुम्हाला हा व्ह्यू, खूप भारी आहे मित्रांनो. हा व्ह्यू बघा कसा वाटतोय. चला. तर मित्रांनो भारी खूप व्ह्यू आहे. दाखवतो तुम्हाला. तिकीट वगैरे घेतलेलं आहे. समोर तिकीट घर आहे तिकडे आणि तिकीट वगैरे घेतलेले आणि त्या समोर जाऊयात पॅलेसमध्ये. चला. कसला भारी व्ह्यू वाटतं मित्रांनो, बघू शकता हे तुम्ही. इथनं इंटरेस्ट मित्रांनो भारी आहे खूप. चला जाऊयात. चला बघूयात मित्रांनो लाल पॅलेस आपण. तो खूप भारी वाटतो इथं आल्यानंतर. हा व्ह्यू बघा इकडे. तर मित्रांनो खूप भारी वाटतो इथनं मित्रांनो. पॅलेस बघा कसला भारी वाटतो मित्रांनो हा. आणि हा कुठं बोर्ड आहे. व्ह्यू खूप भारी वाटतो हा. लाल पॅलेसमध्ये मित्रांनो बघू शकता हा व्ह्यू खूप भारी आहे इथनं. हा खूप जुना आहे पॅलेस. तर मित्रांनो ही वेस्टिंग रूम आहे. बघा बाजून आहेत मित्रांनो. खूप मोठा पॅलेस आहे लाल पॅलेस.
मित्रांनो हा मंत्र कक्ष होता. तर बघूयात आपण अजून पुढे आहेत, दाखवतो तुम्हाला. एच एच ऑफिस मित्रांनो, हा एच एच ऑफिस आहे. इथे ही लायब्ररी आहे मित्रांनो. इथे तुम्हाला पुस्तक वगैरे अजून त्याच्यामध्ये दिसतील. बघू शकता तुम्ही पुस्तक वगैरे अजून त्याच्यामध्ये आहेत. तर अजून पुढे आहेत, खूप डाकू आहेत. खूप ठीक बरेच बघण्यासारखे आहेत मित्रांनो. हे वाघ आहेत ते खरे आहेत. आणि हे मित्रांनो आता तुम्हाला दाखवतोय मी समोरासमोर. तर किती मोठे वाघ होते मित्रांनो, हाईटपेक्षा पण माझ्या मोठे आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर इंदोरमध्ये पण आहे. तसेच त्याप्रमाणे अहिल्याबाई होळकर असतील, सुभेदार मल्हारराव होळकर असतील, अशोकराव होळकर असतील किंवा संपूर्ण होळकर कुटुंबाचा इतिहास महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा राहिला आहे. त्यामध्ये इंदोर शहरामध्ये होळकर परिवार संपूर्ण इतिहास आहे. एक मराठा म्हणून खूप अभिमानास्पद वाटणारी एक इतिहास आपल्याला जाणून घेण्यासाठी आपण कृपया इंदोर शहरामध्ये लालबाग पॅलेसला नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो हा नक्की पॅलेस खूप भारी आहे, मला पण खूप आवडलेला आहे. तर इथं तुम्ही येऊन इंदोरमध्ये येऊन हा पॅलेस नाही व्हिजिट केलात तर मित्रांनो काय केलं. हा खूप मित्रांनो पॅलेस खूप भारी आहे. आणि बघितल्यानंतर मित्रांनो हा सर्व मराठ्यांचा इतिहास आहे सर्व ह्याच्यामध्ये. जसे बघितलं असं शिवाजीराव होळकर, अशी अहिल्याबाई होळकर आहे तिथे, आणि आपले सुभेदार मल्हारराव होळकर असे खूप आहेत. मराठ्यांचा इतिहास खूप मोठा मित्रांनो इतिहास आहे. तर महाराष्ट्राच्या बाहेर पण आहे. तर असंच ह्या मित्रांनो लालबाग पॅलेसला व्हिजिट करा तुम्ही. खूप भारी मित्रांनो आहे, वाटतं इथे बघण्यासारखं खूप आहे. तर चला जाऊयात आता, बघूयात अजून बरेच ठिकाणात आपल्याला फिरायचे आहेत. तर बघूयात असे बरेच ठिकाणात थोडंफार. चला. तर मित्रांनो आता हा राजवाडा आहे, इंदोरमधला सगळ्यात मोठा राजवाडा आहे. तर बघू शकता किती उंच आहे तो, आणि खूप भारी वाटतं इकडे. पब्लिक सर्व आपल्या आतमध्ये गेलेले आहेत. तर व्हिडिओ काढूया त्यांना आपण जाऊया आतमध्ये आपण पण. तर थांबत दाखवतो तुम्हाला. चला. तर मित्रांनो चला एंट्री करूया आता राजवाडा पॅलेसमध्ये. चला. चला आले. मित्रांनो हा राजवाडा बघा असं भारी वाटतोय तो. खूप भारी वाटतं मित्रांनो इथे आतमध्ये राजवाड्यामध्ये आल्यानंतर.
तर चला जाऊयात आतमध्ये दर्शन घ्यायला. चला आता समोर जाऊयात तिकडं आणि जाऊन बघूयात वरती काय आहे ते. तर मित्रांनो हा फर्स्ट फ्लोअर आहे आणि हा राजवाड्याचा व्ह्यू आहे मित्रांनो आतून. सर्व आपली पब्लिक सर्व तिथे खाली बसलेली आहे. सर्व फोटो काढतायत, व्हिडिओ काढतायत. तर चला मित्रांनो इथे काही दाखवण्यासारखं नाही, फक्त राजवाडा हा मोठा खूप आहे बघण्यासारखं. तर जाऊयात आता खाली. चला जाऊयात. मित्रांनो आता खाली उतरलं आणि जाऊयात खाली बघू नंतर. बडा गणपती मंदिर इंदोर. तर मित्रांनो हा श्री बडा मित्रांनो गणपती बघा किती मोठा आहे तो. मित्रांनो खूप मंदिर हा मित्रांनो छोटा आहे पण गणपतीची मूर्ती मित्रांनो ही खूप मोठी आहे. आता इथले सुद्धा दर्शन झालेले आहे. पब्लिक आपले बसलेले आहेत सर्व दर्शन वगैरे घेऊन. आता दर्शन घेऊन झालेले आहेत तर जाऊया आपण दर्शन घेतल्यानंतर. तर मित्रांनो हा शीश महल आहे आणि इथे मित्रांनो फोटो वगैरे काय अलाउड नाही आहे काढायला. तर इथूनच दाखवतो तुम्हाला मी. बघूया थोडंफार दाखवायला मिळेल तर मित्रांनो दाखवतो तुम्हाला मी. मित्रांनो इथूनच दाखवतो तुम्हाला मी शीश महल. मित्रांनो ही एक सीट आहे आपली आणि अजून 2-3 सीट आहेत पुढे. तर आपण पब्लिक आहे इथेच. चल हे सुन चल जा टाइम चला. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आमचा 3 दिवसाचा प्रवास संपलेला आहे आणि आता निघत आम्ही परतीच्या प्रवासाला. तर आपली ट्रेन लागलेली आहे अवंतिका एक्सप्रेस. ती 5:40ची आहे. तर आता इथनं निघणार आहोत. तर तुम्ही पण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या ब्लॉगला
शेअर करत राहा. तर मित्रांनो भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता समोर तेल लागलेली आहे आपली तुमचं आवडती एक्सप्रेस आहे आणि आपण जाणार त्याच्यामध्ये. आता ते सर्व तिकीट वगैरे आमचे आधीच काढले होते आणि बुकिंग केले होते. तर आपण सीट नंबर बघताय सर्व आणि बॅग वगैरे ठेवून मग आम्ही ट्रेनमध्ये जाऊया. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.